जो चौयुगाचा ज्येष्ठात्रे अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभुराया तया नमन श्री दत्त प्रभुराया श्री दत्तात्रेय महाराज की। प्रतिवर्षाप्रमाणे नाही ठीक आहे। प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही आपण नवरात्र निमित्ताने प्रभूचं स्तवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या पाची अवताराच्या लीळा स्मरणाच्या माध्यमातून मागच्या वर्षी स्वामी चक्रधरांचं श्रुश्राव्य असं लीळा चरित्राच्या माध्यमातून गोष्टीरूप श्रवण केलेलं होतं। या वर्षी परम आदरणीय पूजनीय श्री प्रेममुनी दादा विराट यांच्या आग्रहास्तव दत्तात्रेय बालक्रीडा या ग्रंथाचं आपण वाचन करणार आहे। आणि या वाचनाच्या श्रवणाच्या स्मरणाच्या माध्यमातून आपण प्रभूचं चिंतन करणार आहात। आमचे विद्यागुरुवर्य परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कैवल्यवासी संवत्सर येथील बाबा, परम आदरणीय पूजनीय आचार्य प्रवर वांबोरी येथील मामा, आमचे गुरुवर्य यांना नमस्कार करून मी आपल्या या ग्रंथाला सुरुवात करणार आहे। प्रेममुनी दादांचा एकट्याचा हा असलेला कष्टदायक प्रवास, या प्रवासाच्या माध्यमातून अनेक लोकांना धर्मापासून लावलं, अन्य धर्मापासून प्रवृत्त केलं आणि सातत्याने आपल्या लोकांना काहीतरी घडावं यासाठी हा आखलेला उपक्रम। आणि या निमित्ताने यावर्षी आपण दत्तात्रेय बालक्रीडा, 2-3 प्रकारच्या दत्तात्रेय बालक्रीडा आहेत। दत्त प्रभू अवतार चतुर्युगामध्ये झाला, मागेही होता, आजही आहे, पुढेही राहणार आहे, असा चिरायू अवतार। आणि या चिरायू अवताराच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या मंदिरातील विशेष आणि त्या विशेषाच्या मंदिराच्या निमित्ताने नवरात्रीचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत। मुकुंदराज भांबीरकर नावाचा एक कवी आहे,
आणि या कवींनी हे केलेलं काव्य आहे. म्हणून त्यांनी कवीचा थोडक्यात परिचय दिलेला आहे. गोदावरीच्या काठावर मराठवाड्याच्या प्रांतामध्ये मुकुंद मुनी मुकुंदराज राहत होते. त्यांनी आपली सर्वस्व काया चित्त वित्त काया तिन्ही परमेश्वराला समर्पण केलेली होती. आणि त्यांना त्यांच्या गुरुच्या आशीर्वादाने गोविंदराज भांबीरकर असं त्यांच्या गुरुचं नाव आहे. त्या गुरुच्या माध्यमातून ज्ञान निमित्त झाले आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून हा ग्रंथ दत्तात्रय बालक्रीडा साकारलेला आहे. दिवाकर मुनी मराठे यांच्या अथक प्रयत्नातून हा ग्रंथ तयार झालेला आहे. जप तप दान सर्व केलेलं आहे. आणि आपल्या समोर हा ग्रंथ त्यांनी सादर केलेला. या ग्रंथाच्या माध्यमातून दत्तात्रय प्रभू बाबाजवळ रिद्धी सिद्धी नावाच्या 2 शक्ती आहेत. आणि सह्यांचळाच्या पर्वतावर ते वास करतात. आणि या सह्यांचळाच्या पर्वतावर वास करत असताना अनेक जीवांना ज्ञान देतात, प्रेम देतात. असा एक अवतार अद्भुत आहे हा, की फक्त याचं दर्शन व्हावं, की आपण आपलं जे जीवन आहे या संसारात अध्यात्म सोडून प्रापंचिक जीवनात आपण ओवल्या गेलेलो आहे. परंतु दत्तात्रय प्रभूच्या एका दर्शनाच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर होतं. अमोघ दर्शन म्हटलं जातं. आणि या चरित्राच्या माध्यमातून या बाळ क्रीडेचं जो पारायण करेल त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील असा हा या कवीचा निर्धार आहे. आणि या निर्धाराच्या माध्यमातून साकारलेला हा ग्रंथ आहे. आज आपण पहिला अध्याय सुरुवात करणार आहे. प्रत्येक कवी कोणत्याही संप्रदायाचा असो तो आपल्या इष्टाला वंदन करत असतो. त्याप्रमाणे या कवीने या परमेश्वराला वंदन केलेलं आहे. जय जय अगाधा नियुक्त, अगाध ज्याचा अंत लागत नाही असा असलेला परमेश्वर, जो निराकार, ज्याला आकारच नाही, कोणत्याही प्रकारचा आकार नसलेला परमेश्वर, पण कृपा गुणास्तव या भूतलावर अवतरलेला आहे. सच्चिदानंद आहे. चहुयुगामध्ये वावरणारा आहे. आणि या जगताचा माता पिता आहे. जगत गुरु म्हटलं जातं. दत्तात्रेयम जगद्गुरु. सर्व दत्तात
दत्तात्रय महाराज सर्व जगाचे गुरु आहे. कोणताही संप्रदाय असो, कोणत्याही भावनेने असो, पण तो दत्तात्रयाला मानतो. दत्तात्रय प्रभू बाबांची एक विशेषता आहे की सर्व समाज या भूतलावरचा त्यांना अनुकूल आहे, उदास नाही, प्रतिकूल नाही असा असलेला परमेश्वर, माता पिता असलेला परमेश्वर, प्रत्यक्ष प्रत्येक जीवाला संजीवनी देणारा परमेश्वर. संजीवनी अशी म्हणतात की जो मेलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये काहीच रस नाही, ज्याच्या जीवनामध्ये जगण्याच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत, असाही व्यक्ती या दत्तात्रय प्रभूच्या मंदिरात आल्यानंतर त्याला संजीवनी मिळते. संजीवनी मिळते म्हणजे त्याचं जीवन चक्र पुनरुपी पहिल्यासारखं होऊन जातं. असा असलेला संजीवनीचा परमेश्वर, संजीवनी दाता परमेश्वर, त्या परमेश्वराला जो आपण अनेक अधचालीच्या कर्मानुसार अधपतनाकडे जातो आहे, नाना प्रकारच्या दुःखामध्ये भेसळ झालेलो आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी हा दत्तात्रय महाराजांचा बालक्रीडा आपण श्रवण करणं आहे. त्यानंतर त्या कवीने दत्तात्रय प्रभू बाबाला वंदन केल्यानंतर चक्रपाणी अवताराला वंदन केलेलं आहे. फलस्थ नगरीचा जो अवतार धारण करणारा परमेश्वर आहे, त्या चक्रपाणी अवताराला नमन केलेलं आहे. त्यानंतर गोविंद प्रभू बाबाला वंदन केलेलं आहे. त्यानंतर स्वामी चक्रधारांना वंदन केलेलं आहे. असा 5 अवतार जे परमेश्वराचे मानले जातात यांना वंदन केलेलं आहे. आणि हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर 5 जरी असले तरी यांची तत्वप्रणाली एकच आहे, अशी दत्तात्रय महाराजापासून चालत आलेली ही ज्ञानाची परंपरा आपल्याला प्रत्येक अवतार सांगतो की हे एकच आहे. आणि त्या सर्व अवताराला वंदन करून या महानुभाव पंथातील जे आचार्य आहेत त्या आचार्यांना वंदन केलेलं आहे. त्यामध्ये नागदेव आचार्य महानुभाव पंथाचा प्रथम आचार्य, त्यांना वंदन केलेलं आहे. आणि अनेक भक्तिजनांना, वेदवंताला, बोधवंताला त्यांनी परत 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 वंदन करून आपल्या कथा सुरुवात करतात. श्रोते हो, सज्जन हो, आपण या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची जी बालक्रीडा म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला आणि बालपणी काय केलं त्यांनी, अशा प्रकारची बालक्रीडा हा ग्रंथ श्रवण करत असताना आपल्यावर काय परिणाम होणार आहे, आपण त्या श्रवणाच्या माध्यमातून काय होणार आहे, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जे नीर सांडती क्षीर प्राशन. दूध आणि पाणी एकत्र करावं. दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्या दुधातलं पाणी वेगळं करावं आणि दूध वेगळं करावं. अशी क्षमता फक्त हंसामध्ये आहे. जो हंस नावाचा पक्षी आहे त्याच्यामध्ये जर त्याच्या समोर जर दूध आणि पाणी एकत्र केलं तर तो काय करतो, पाणी तसंच ठेवतो आणि त्याच्यातलं दूध मात्र शोषण करून घेतो. त्यामुळे आपण त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाला अनुसरलेले आहात, परमेश्वराचे तत्वज्ञान ऐकण्यासाठी एकत्र आलेले आहात.
त्या माध्यमातून आपण सुद्धा नीर बाजूला करायचं. या प्रपंचातले जे सुख आहे, भौतिक सुख आहे, हे बाजूला करून आध्यात्मिकाकडे वाटचाल करण्यासाठी हा ग्रंथ. म्हणजे नक्कीच तो कवी असा म्हणतो की आपण हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर, हा ग्रंथ आपल्या अंतःकरणात संवेदना दिल्यानंतर नक्कीच आपण दूध आणि पाणी जसं हंस एकत्र असतं ते बाजूला करतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा जाणते या प्रपंचातलं जे भौतिक माध्यमाचं जे सुख आहे, दुःख आहे. कारण भौतिक सुख आणि दुःख, जे सुख आहे थोडा वेळासाठी आहे, दुःख मात्र बहुत काळासाठी आहे. हे आपल्याला जाणून घेण्यासाठी, हे आपल्याला समजण्यासाठी आपण या कवींनी सांगितलं की हा ग्रंथ मी आपल्या समोर सादर करत आहे. अज्ञान आहे, खूप मोठा विद्वान नाही, खूप मोठी जाणीव नाही, परंतु ज्याप्रमाणे बालकाचे बोबडे शब्द असतात, ते बोबडे शब्द दीन म्हणजे गरीब असलेला मी कोणत्याही प्रकारचा पंडित नाही. पंडित अशी उपाधी विद्वानाला लागते, परंतु मी कोणत्याही प्रकारचा पंडित नाही. तुम्ही श्रोते हो, मात्र तुम्ही ऐकणारे जे आहात ते परमेश्वराच्या उपासक आहात, परमेश्वराच्या मार्गावर चालणारे पराण आहात. संत समागमामध्ये आपण वावरलेले आहात. म्हणून फक्त आपण या ग्रंथाच्या माध्यमातून गुणग्राहिकता स्वीकार करावी, अंतःकरणात घ्यावी. दोष जे आहेत ते दोष आपण बाजूला टाकावे. ही दत्तकीर्ती निवेदिता, दत्तात्रय प्रभू बाबाची कथा, दत्तात्रय प्रभू बाबाचे चरित्र, दत्तात्रय प्रभू बाबाचं ज्ञान जेव्हा जेव्हा आपण श्रवण करसान किंवा ऐकसान, तर अनेक प्रकारच्या लोकांना, लोकच काय तर देवतांना सुद्धा त्याचं दर्शन व्हावं अशी इच्छा होते. हे श्री दत्त कीर्तन, दत्ताचे प्रभुवाचं कीर्तन, स्तुती स्तवन पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहे, सनातन आहे. आणि या संपूर्ण ग्रंथाला नव्हे तर आजपर्यंत चालत आलेलं कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत जे जे आहेत त्या सर्वाला आद कारण म्हणजे दत्तात्रय महाराज. या ग्रंथालाही आद कारण दत्तात्रय महाराज. आणि त्यांनी स्फूर्ती दिली हो मला, ही ग्रंथ करण्याची स्फूर्ती त्यांनी मला दिली. मला ना संस्कृत आहेत ना प्राकृत आहेत, फक्त काव्य करावं, परमेश्वराची स्तुती करावी, परमेश्वराचा सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचवावा, हाच मनामध्ये हेतू आहे. मनामध्ये हेतू आहे आणि अंतरामध्ये ती बाटली घेऊन हर्ष बहुत आहे. हे घ्या. दररोज आणून ठेव. जीवात्मा जो आहे, परमेश्वराची प्रसन्नता जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराची प्रसन्नता, परमात्म्याची प्रसन्नता असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे माझी मती, माझी बुद्धी शून्य आहे, परंतु मी हा एक प्राणायाम केलेला आहे. दत्त कृपेचं एक
चिंतन आपल्या समोर केलेलं आहे की दत्तात्रय प्रभूची कृपा व्हावी। हे चिंतन, हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर दत्तात्रय प्रभूंची आमच्यावर कृपा व्हायला पाहिजे। अशा प्रकारे हे जर आपण ऐकलं, स्वस्त्य चित्त संभवे बुद्धय संभवंती, असं जर आमच्या स्वामींचा सिद्धांत आहे, तोच सिद्धांत आमच्या दत्तात्रय महाराजाचा आहे। दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन जर आपण स्वस्थ चित्त बुद्धीच्या माध्यमातून जर ऐकलं तर ते म्हणतात काय काय होईल चमत्कार। जे मुके आहेत, ज्यांना बोलताच येत नाही, ज्यांना कधी आवाज निघालाच नाही, अशा लोकांनी जर या दत्तात्रय बालक्रीडेचं चिंतन केलं, श्रवण केलं, मनन केलं तर नक्कीच ते या दत्तात्रय प्रभूच्या कृपेला पात्र होतील, गायला लागतील। जो बोलतच नाही, मुक्याला वाचा देतात, मुक्याला बोलायला लावतात, असं या ग्रंथाच्या माध्यमातून जे लोक आहे ते गायन करते। पांगुळ आहे, ज्याला चालताच येत नाही, चालता सर्वालाच येतं, दोन पायावर चालता सर्वालाच येतं, बोलता सर्वालाच येतं, परंतु ते म्हणतात की जो पांगुळा आहे, पांगुळा म्हणजे ज्याचे पाय परमेश्वराच्या भक्तीकडे वळत नाही, ज्याचे पाय परमेश्वराच्या नामस्मरणाकडे वळत नाही, ज्याचे पाय प्रभूच्या चिंतनाकडे वळत नाही, असा पांगुळाच आहे। हा पांगुळा सुद्धा दत्तात्रय महाराज त्याला पाय देतील, म्हणजे अध चालीचे पाय आहेत, अध मार्गावर जातो आहे, हमेशा पाप रूप कर्माच्या माध्यमातून वावरतो आहे। अशा जीवानी जर हे चिंतन केलं दत्तात्रय महाराज, अशा या जीवानी जर दत्तात्रय प्रभू बाबाची स्तुती जर केली तर आपोआप त्याचा जो पांगुळपणा आहे, पांगुळपणा म्हणजे अधचालीचा विकार जो आहे, पापाकडे ज्याची वाटचाल आहे, असा माणूस आपोआपच चांगल्या मार्गाला, सन्मार्गाला चालायला लागेल। म्हणून ते म्हणतात की पांगुळ्याला पाय देशील, इतका पाय देशील, इतके पाय देशील, इतके पाय देशील, इतकी चालण्याची शक्ती देशील, इतकी चांगली कर्म करण्याची शक्ती देशील, इतक्या चांगल्या सन्मार्गावर चालण्याची शक्ती देशील की मोठमोठे प्रचंड दुर्गा लंघती, प्रचंड दुर्गा म्हणजे किल्ला, मोठमोठे जे किल्ले आहेत, आपण किल्ल्याच्या भिंती बघितलेल्या असतील आणि या किल्ल्याच्या भिंती अतिशय उंच राहतात, त्याच्यावर कोणी चालू शकत नाही, त्याच्यावर चालण्याचं सामर्थ्य सुद्धा तुला प्राप्त होईल। त्याप्रमाणे प्रपंचाचा हा मोठा किल्ला आहे, प्रपंचाचा हा मोठा दुर्ग आहे। प्रपंचाच्या या दुर्गावर चालण्यासाठी पाय सुद्धा सबळ लागतात, पाय सुद्धा भक्कम लागतात, आणि हे भक्कम पाय या संसारामध्ये आपल्याला चालायचं असलं तर या दत्तात्रय बाळक्रीडेचं चिंतन आपल्याला करावं लागेल, आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून आपण या पर्वतावर चालू शकाल। असा दासा किजे ब्रीद भार चरण, असा जो दास आहे मुकुंद भांबेरकर, तो चरणावर, दत्तात्रय प्रभूच्या चरणावर विनंती करतो आहे, आणि विनंती करत असताना वारंवार परमेश्वराला प्रार्थना करतोय की जे पांगुळे आहेत, आंधळे आहेत, मुके आहेत, यांना चालण्याची बुद्धी दे, यांना चालण्याची बुद्धी दे। अशा प्रकारचा दयाळा, हे परमेश्वरा तू दयाळू आहे, मयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, अनेक गुणाचा दाता आहेत, अनेक शक्ती तुझ्या स्वरूपी सामावलेल्या आहेत। असा दयाळू, मयाळू, कनवाळू परमेश्वरा तुझं विनंती करतो की या ग्रंथाची मांडणी करत असताना, या ग्रंथ मी आपल्या समोर सांगत असताना, हा ग्रंथ आपल्या समोर मांडत असताना माझ्या अंतःकरणात चंचलता ही नष्ट करून टाक। असो
ज्याप्रमाणे देवल्य ऋषींनी दत्तात्रय प्रभू बाबाला माहूरला विनंती केली की आमच्याकडे तुम्ही निद्रेला यावं, तेव्हापासून माहूरला असणारा हा दत्तात्रय महाराज, या दत्तात्रय महाराजांना प्रणम्य भावे नमस्कार करतो। प्रणम्य म्हणजे साष्टांग नमस्कार। ज्या नमस्कारामध्ये साष्टांगपणा आहे, ज्या नमस्कारामध्ये अष्टांगयुक्तपणा आहे, अशा प्रकारचा नमस्कार करतो। ते दत्तलीळा, ती दत्तलीळा आता आम्ही आपणाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण अशा या दत्त प्रभूचं वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे की दत्तात्रय महाराज हा श्रेष्ठ आहे, कोणापेक्षा श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, आणि दत्तात्रय महाराजाची जो भक्ती करतो तो जीवनामध्ये किती प्रकारचा दुःखापासून मुक्त होतो, असा जो परमेश्वर आहे तो आपल्याला आधी समजून घ्यायचा आहे। म्हणून दत्त वर्णन आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की दत्तात्रय प्रभू बाबा कसे आहेत, दत्तात्रय प्रभू बाबाचं स्वरूप कसं आहे, आलं कुठून, म्हणून ते म्हणतात आनंद सागर। दत्तात्रय महाराज आनंदाचे सागर आहेत, आपण दुःखाचे सागर। आपण प्रपंचाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जळून गेलेलो आहे, आपण प्रपंचाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्त झालेलो आहे। त्याच्यामुळे प्रपंचाची परमेश्वराची चिंतन होत, आसक्ती ही माणसाला खूप कुठल्या कुठं पोहोचून देते। म्हणून ते म्हणतात की असा आनंदाचा सागर आहे, तो कृपा शक्ती आहे। फक्त कृपा नावाची शक्ती या परमेश्वराकडेच आहे, आणि ती परमेश्वराला सुचवी। परमेश्वर या कृपेच्या माध्यमातून या जगामध्ये येतात, जीवाला आनंदाचा वर्षाव करण्यासाठी, जीवाला आनंद देण्यासाठी। परमेश्वराने त्या कृपेला, मायेला उल्लेख केला आनंदाचा, की हा आनंद आमचा फक्त जीवाला द्या। कारण प्रत्येक भाषेतून, प्रत्येक याच्यातून जीव हा अनाथ आहे, याला कोणीच नाही, आणि प्रत्येक जण या जीवाला वापरून घेत असतो। त्याप्रमाणे याला कायमची मुक्ती मिळावी म्हणून तो आनंदाचा वर्षाव परमेश्वर या जीवाला करतात, उल्लेख करतात। आणि परमेश्वर सृष्टी रचनेची जी उल्लेख आहे, इच्छा आहे, ते मायेला जाणवतात, आणि या भूतळावर या सृष्टीची रचना होते, आणि अनेक प्रकारच्या सूत्र मात्र परमेश्वराच्या हातात, सूत्र हे परमेश्वराच्या हातात आहे। एखादा मालक असतो, एखाद्या देशाचा पंतप्रधान आहे, संपूर्ण भारतावर ज्याचं वर्चस्व आहे, तो प्रत्येक ठिकाणी लक्ष देत नाही, प्रत्येक ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। त्यांनी ठेवलेले मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक राज्य आहेत, त्या राज्याचे प्रत्येक मेन बनवून दिलेले आहे। मात्र प्रत्येक जो आहे तो त्या पंतप्रधानाच्या अधीन आहे। पंतप्रधानांनी जसं म्हणजे एका सूत्रावर संपूर्ण भारत जसा तो नाचवू शकतो, त्या माध्यमातून दत्तात्रय महाराज या संपूर्ण भूतलावर जरी मायेने सृष्टीची रचना केली, जरी मायेने या आपल्याला या भूतलावर आणलं, तरी या एका सूत्राच्या माध्यमातून म्हणजे दत्तात्रय प्रभूच्या परमेश्वराच्या सूत्राच्या माध्यमातून परमेश्वर सूत्रधारी आहे। सर्व सूत्र त्याच्याजवळ आहे, त्याच्या माध्यमातून असलेल्या सूत्रधारी असलेला परमेश्वर। ज्याप्रमाणे बाहुली नाचवी सभे भीतरी, कठपुतली म्हणतात
हे कटपुतली अशी दोरीच्या माध्यमातून बारीक दोरा राहतो, दिसत नाही, पण ती बाहुली बरोबर नाच करत असते, कूदत असते. आपल्याला असं वाटतं की पहा काय चमत्कार आहे, की ती बाहुली आपात कुठे आहे, हिला काहीच नाही, आधार नाही, पण आपल्याला तो दिसला नाही. त्याप्रमाणे या संपूर्ण सूत्रामध्ये बाहुलीप्रमाणे सूत्र जे आपण आहात आणि आपल्याला नाचवणारा तो परमेश्वर आहात. सूत्र सर्व परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून ते म्हणतात आपण फक्त दूरच्या दूर राहतात, आपण वेगळा स्वतंत्र राहिला. परमेश्वर आपल्यामध्ये मिसळत नाही, आपल्यापासून अलिप्तही राहत नाही. दिसताना असा राहतो अलिप्त आहे, पण आपल्यामध्ये मिसळलेला आहे, मिसळून वेगळा आहे, असा असलेला दत्तात्रय महाराजांचं गुण आहेत. ते दत्तात्रय महाराजाचे कार्य आहेत. ते कार्यला माझा नमस्कार. दत्तात्रय प्रभूच्या कार्याचं वर्णन, दत्तात्रय प्रभू आले कसे आणि करता काय, हे महत्वाचं आपल्याला समजून घेण्याचं महत्व आहे. त्यानंतर बाळक्रीडा होईल. दत्तात्रय प्रभू बाबाचं आपल्याला मूळ पाहावं लागेल की दत्तात्रय प्रभू मुळात कसे आले, कशा करता आले, हे आपल्याला शोधावं लागेल. या दत्तात्रय प्रभू बाबाचं काव्य करत असताना मला स्फूर्ती झाली. कारण हा जो परमेश्वर आहे, हा दत्तात्रय महाराज आहे, हा माणसापेक्षा अलग आहे. मानवाच्या रूपाने आहेत, परंतु मानवापासून वेगळा आहे. त्याच्याजवळ अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. त्याच्यामध्ये पर, अवर आणि उभय अशा 3 शक्ती आहेत. त्या 3 शक्तीच्या माध्यमातून या ब्रह्मांडामध्ये परमेश्वर व्यापार करत असतात. व्यापार करून त्यांची जी ओळखणी माया आहे, त्यांची जी सेवा करणारी जी देवता आहे, ती देवता अशा प्रकारचे या ठिकाणी वर्तन करत असते. प्रारंभी सुरुवातीला कृतयुगामध्ये परमेश्वर अवतरला. स्वर्ग, मृत्यू, पाताळ प्रत्येकाला माहित आहे. लोक म्हणतात मेल्यावर स्वर्गात जायचं. स्वर्गाची अपेक्षाच करायची. कोणी म्हणतात कैलासामध्ये जायचं. परंतु याच्या पलीकडं स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्या पलीकडं ही काही एक आहे. त्या पलीकडं असलेलं काय आहे, म्हणून म्हणतात ते स्वर्ग, मृत्यू, पाताळ. सप्त अब्धी 7 समुद्र आहेत आणि या 7 समुद्राच्या पलीकडं इंद्र, चंद्र, सूर्य वर्तन करत असतात. त्याच्या पलीकडे अनेक देवता वर्तन करत असतात. असं करता 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 81,9,9 देवता आहेत. आणि याच्या पलीकडं असलेला परमेश्वर, त्या परमेश्वर म्हणजे दत्तात्रय महाराज. तो परमेश्वर कोण आहे? दत्तात्रय महाराज. तो दत्तात्रय महाराजांची जी कीर्ती आहे, ती कीर्ती आपण ऐकायची आहे. आणि एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की अशी एक मीटिंग भरलेली होती देवतेची. सत्य, कैलास, वैकुंठ, ब्रह्मा, विष्णू, महादेव बसलेले होते. स्वर्गामध्ये पेखणे चालत असतात, असा नृत्य चालत असतं. त्या नृत्य चालू होतं. नारद ज्याच्या खांद्यावर विणा राहतो, हा विणा घेऊन नारद त्या ठिकाणी येतो आहे. आणि नारद तुंबर जे विणा आहे तो वाजवतो आहे. आणि वाजवत असताना एकाएकी एका
जी नृत्यांगना आहे तिला मूर्छना आली आहे, बेशुद्ध झाली. त्यावेळेस धावाधाव सुरू झाली आणि अशा वेळेस धावाधाव सुरू झाल्यानंतर परब्रह्म परमेश्वर दत्तात्रेय महाराज जो जीवांच्या प्रेम लहरामध्ये वर्तन करत असतो असा परमेश्वराची त्या ठिकाणी आराधना झाली. आराधना झाली, मृच्छित झालेली वसांगना शुद्धीवर आली आणि त्या नारदांनी सांगून दिलं की आपण या ठिकाणी जे नृत्य करतो, गायन करतो, आपण जे आहात याच्याही पलीकडे काहीतरी एक आहे. ते कोण आहे तर दत्तात्रेय महाराज आहेत. कृपावशे ते या परमेश्वराच्या परमेश्वर आहेत, त्यांच्याकडे कृपा गुण आहे आणि कृपा सिंधू सागर आहे आणि तो सागर आपल्याला प्राप्त करायचा आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारचं हे सांगितलं. आणि ही परावाच्या आधी कुठं वर्तन झाली, कोणाला झाली, म्हणून त्यांनी सांगितलं ब्रह्मा हा कृतयुगात बसलेला होता. ब्रह्म्याला 4 मानसपुत्र होते. सनकादिक सनत कुमार आणि 4 पुत्र ब्रह्म्याजवळ बसलेले आहेत. ब्रह्मा हा हंसावर बसलेला आहे. ब्रह्म्याचं वाहन हंस आहे. त्या हंसावर बसलेला आहे आणि हंसावर बसल्यानंतर त्या 4 पुत्रांनी, मानस पुत्रांनी ब्रह्म्याला प्रश्न केलेला. प्रश्न खूप कठीण आहे. या जगाच्या वेणीचा प्रश्न आहे, या जगाच्या संचालकाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून ब्रह्म्याला चिंता उपस्थित झाली. काय करावं? एका स्थानाचा मालक आहे, सत्य स्थानाचा मालक असलेला ब्रह्म, त्याच्या अंतःकरणात शंका निष्पन्न झाली की अशा माध्यमातून काय करावं, काय करावं. उत्तर तर द्यावं पण उत्तर देता येत नाही. चिंतित झाला, भ्रमित झाला आणि भ्रमित झाल्यानंतर हंस कृपावशे कटाक्षवाणी. अशा वेळेस काय झालं, आपल्यावरही कधी कधी प्रश्न विचारतात. हो, आपले मुलं प्रश्न विचारतात पण आपल्याला उत्तर देता येत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये पोहोचलेलोच नाही, आपण तितक्या जाणीवपर्यंत गेलेलोच नाही. असाही एखादा मुलगा बापाला प्रश्न विचारू शकतो आणि ते बापाला उत्तर देता येत नाही आणि चाल ढकलही करता येत नाही. काय करावं? प्रश्न पडला, ब्रह्मा चिंतित झाला. अशा वेळेस परब्रह्म परमेश्वर, या सृष्टीचा चालक, त्याने पाहिलं की ही माझी शक्ती आहे. आज जर प्रश्नाचं उत्तर बापाने मुलाला नाही दिलं, मुलाचा बापाचा कमीपणा झाल्याशिवाय राहणार नाही. बाप अपमानास्पद होईल आणि पोरांनी तर प्रश्न विचारलेला आहे. अशा वेळेस या भूतलावर पहिला अवतार झाला, ज्याचं नाव आहे हंस अवतार. हंस अवतार, त्या हंसाच्या देहामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर अवताराने, उभय दृश्य अवताराने, ज्याच्यामध्ये संपूर्ण जगाची, ज्ञानाचं, सर्व शक्तीचं
परिपूर्ण असलेला जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर जसं अंगामध्ये भूत घुसतं ना, आपल्याला कल्पनाच आहे, त्याप्रमाणे परमेश्वर स्वतः त्या हंसामध्ये गेले, देहामध्ये गेले, परमेश्वराच्या माध्यमातून हंसामध्ये त्या देहामध्ये गेले आणि ते बोलायला लागले. तो हंस बोलायला लागला, हंस प्रश्नाचं उत्तर द्यायला लागला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, सनक सनकादिकाच्या प्रश्नाचं उत्तर त्या हंसाने दिलं. परावाचा अमृतवाणी, ती वाणीच कशी होती? परावाणी होती. ज्ञानवदानी प्रकाशे तू, ज्ञानाचं वदन, ज्ञानाचं तोंड, प्रकाश तू म्हणजे परमेश्वर. तेव्हा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, सृष्टीची रचना कशी झाली, अविद्या काय आहे, आपल्या डोक्याच्या वरचे प्रश्न विचारले सर्व. या जगात आत्यंतिक संस्कृतीसाठी काही उपाय आहे का नाही? प्रत्येकाला जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, याच्या पलीकडे काहीच नाही हो. आपण सर्व बसलेला आहात. आज आपण मानवाच्या जन्मात आहे, सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटून जाईल, फुटला पुढचा जन्मात काय होईल काय सांगता येईल. आज मानवाचा, उद्या डुकराचा भेटेल, परवा कुत्र्याचा भेटेल. अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्म गेल्यानंतर कधीतरी मनुष्य जन्म मिळतो. आणि या मनुष्य जन्माच्या माध्यमातून आज मिळालेला मनुष्य जन्म आहे. प्रत्येकाला आपल्याला ते कळालं पाहिजे. असं ज्ञान आमच्या परमेश्वर अवताराने कृतयुगामध्ये प्रथमतः हंस अवताराच्या माध्यमातून सनक सनकादिकाला दिलं. सनक सनकादिकाला त्या ज्ञानाचं दातृत्व केलं, सांगितलं अविद्या कशी राहते. अत्यंत संस्कृतीपासून जाण्यासाठी काय मार्ग आहे, काय प्रकारची भक्ती करावं लागेल, या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला मिळेल काय, हे सर्व त्या वाणीतून, परावाणीतून, याच्यातून आपल्याला त्या सनक सनकादिकाला दिलं. आणि तेव्हापासून या ज्ञानाची सुरुवात झाली. तेव्हापासून हे ज्ञान सुरुवात झालं. आणि कृतयुगामध्ये दत्तात्रय महाराज आणि अवतार धारण केला. त्यानंतर कृतयुगामध्ये त्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या प्रारंभी असं दत्तात्रय महाराज बाबांनी ज्ञानाचा अवतार धारण केला. आणि त्या सनक सनकादिकाला ज्ञान जोडलं ब्रह्मविद्येचं. त्यांना कळालं परमेश्वर काय आहे, जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, हे आपल्याला समजण्याची गरज आहे. आपण इतके संसारात आसक्त झालेले आहे, तुम्ही असा आम्ही असा, परंतु आपल्याला कळत नाही की काय आपण कोणत्या बुद्धीत कशात आसक्त व्हावं, काय काय आपण व्यवहारात मध्ये कोणत्या गोष्टीपासून परावृत्त व्हावं, कोणत्या गोष्टीमध्ये आसक्त व्हावं हे कळत नाही. आणि आसक्ती निवारण्यासाठी जे दत्तात्रय बालक्रीडा आहे, प्रपंचात दुःख आहेत, दुःखाने भरलेला आहे, परंतु याच्यामध्ये आपण आसक्त होऊन जातो. आणि या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा एक मार्ग म्हणजे दत्तात्रय बालक्रीडा. एक कथा सांगणार आहे मी. एक संन्यासी होता. आसक्ती हे माणसाला कुठपर्यंत नेऊन सोडते. आणि सनक सनकादिकाला त्या ज्ञानापासून परमेश्वराने ज्ञान देऊन या आसक्तीपासून मुक्त केलं. ती आसक्ती म्हणजे काय? एक साधू होता. हिमालयामध्ये राहत होता. अन्य संप्रदायाचा होता. आपले ध्यान धारणा जाप्य करत होता. करत असताना एक फक्त कोपिन, ज्याला लंगोट म्हणतात, तो लावायचा. बाकी
कोणत्याच याच्यावर आसक्ती नव्हती, कोणत्याही याच्यामध्ये त्याचं रस नव्हता. पण काय झालं, एका दिवशी त्यांनी आपला जो लंगोट आहे धुतला, वाळू घातला, दुसरा घातला, कुठंतरी भिक्षेला गेला. एक उंदीर आला, उंदीराने तो लंगोट खाल्ला, पण याला कळाला नाही. दुसरा आणला नवा, दुसरा वाळू घातला, दुसऱ्या दिवशी दुसरा खाल्ला, कळाले नाही. तिसऱ्या दिवशी भिक्षेला गेला, तिसरा लंगोट खाल्ला. याला वाटलं लक्षच ठेवावं लागेल. लक्ष ठेवलं तर तो उंदीर राहायचा आणि तो कुरतळायचा. आता उंदीर कुरतळतोय, आपले लंगोट आपल्याला दररोज नवे आणावं लागत आहे. मग एकाने सल्ला दिला, एकाकडे गेला, काय करावं, उंदीर येतो आमच्याकडं, त्या उंदराचा काहीतरी बंदोबस्त व्हावा. मग काय करायचं? आसक्ती इतकी मोठी वाईट आहे. लंगोटाची आसक्ती निर्माण झाली. त्या आसक्तीच्या माध्यमातून एकाने सल्ला दिला, अरे बाबा, तुला जर या उंदरापासून संरक्षण पाहिजे असलं, तू एक मांजर पाळ, एक मांजर पाळ. मांजर असल्यानंतर उंदीर मात्र येणार नाही. त्यांनी मांजर पाळली, मांजर पाळली. आता मांजरला प्यायला दूध लागतं, मांजरला प्यायला दूध लागतं. मग आता काय करायचं? कुठून आणायचं इकत दूध? एकदा आनंद, दोनदा आनंद, चारदा आनंद. काय करावं, काय करा? एकाने सल्ला दिला, काय करावं म्हणे, या मांजर पाळली, उंदरासाठी पाळली, लंगोट संरक्षण होण्यासाठी पाळली. मग आता या मांजरीला दूध लागतंय, मग काय करायचं? मग गाय घेतली, गाय विकत घेतली, गाय विकत घेतली दुधासाठी. आता गाय नुसती राहील का? त्याच्यासाठी काय लागेल? चारा लागेल, ऐका नाही, गवत लागेल, चारा लागेल. मग काय करायचं? एका दिवशी आणला, दुसरं, तो वेळ त्याच्यातच जायला लागला. काय ध्यानस्थ असलेला, स्मरणस्थ असलेला, आपलं आचरण करत असलेला माणूस एका लंगोटीच्या आसक्तीच्या माध्यमातून त्या गायी परत्या काय करावं म्हणून त्यांनी ते गवत द्यावं, आणावं हा वेळ म्हणून त्यांनी एक शेतच घेऊन टाकलं. शेतामध्ये गवत पेरलं, गवत काटलं, गायला टाकायला लागला. गाय दूध द्यायला लागली. पण त्याची जी ध्यान धारणा होती, सकाळी उठलं की काय आणायला जायचा? गवत आणल्याशिवाय गाय चारा खाणार नाही, चार खाल्ल्याशिवाय दूध देणार नाही, दूध दिल्याशिवाय मांजर पिणार नाही, आणि मांजरनी दूध पिल्याशिवाय तो आपल्या लंगोटीचं लक्षण होणार नाही, तिथं उंदीर येणार नाही. किती मोठी लांबची प्रोसिजर झाली, विचार करा. आता त्याच्या गुरुला वाटलं, अरे आपला शिष्य काय करीता, काही फोन नाही, पत्र नाही, काही नाही, काय करतो आहे म्हणून पाहावं. गुरु पाहायला गेला तर या शिष्याचे हे चांगले उद्योग, हे शिष्याचे चांगले उद्योग पाहिल्यानंतर गुरु म्हणतात, अरे काय म्हणे, लंगोट. हे काय आहे? म्हणजे या लंगोटसाठी या प्रपंच आम्ही आभार केला. तशा प्रकारचं प्रत्येकाची आसक्ती या प्रपंचामध्ये आहे. दीक्षित असो, संन्यासी असो, पण आसक्ती असल्यामुळं माणूस इथपर्यंत जातो, आणि इथपर्यंत गेल्यानंतर त्या दत्त प्रभूचं चिंतन त्याच्यापासून सुटून जातं. तर आपली दत्तात्रेय बालक्रीडा हा ग्रंथ ऐकल्यानंतर काही फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे? आपल्याला दत्तात्रेय प्रभूचं चिंतन करण्यासाठी आपल्याला आसक्ती नष्ट व्हावा लागेल. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये कृतयुगामध्ये आमच्या सनक सनकादिकांना हंस आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांची आसक्ती निघून गेली आणि त्यांना परमेश्वराचं ज्ञान झालं, आणि ते या संसार चक्रातून अलिप्त होऊन त्या परमेश्वराचं नामस्मरण करायला लागले. आसक्ती मुक्त, आसक्ती रहित अशा प्रकारचं ध्यान करायला लागले. आपण सुद्धा जीवनामध्ये, प्रपंचामध्ये आसक्त झालेलो आहे, आणि आसक्त झाल्यामुळं आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये, खरी गोष्ट लाईन आली, आपण प्रत्येक याच्यामध्ये आसक्त असल्यामुळं आपल्याला परमेश्वराच्या
नामस्मरणाचा चिंतनाचा वेळच मिळत नाही आणि वेळ मिळत नाही, त्यामुळं आपण ध्यान धारणा करू शकत नाही। म्हणून त्या दत्तात्रेय महाराजाच्या या बाळक्रीडेच्या माध्यमातून हा एक आदर्श आहे। काय आदर्श आहे की आपण सुद्धा आसक्ती, आज नवरात्रच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो आहे, आपण घरदार सोडून या ठिकाणी आलो, आसक्ती सोडून आलेलो आहे आणि या आसक्ती सोडल्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहे। ते काय आपले 1 तास 1.5 तास, दुपारी 1 तास 1.5 तास हे जे काय प्रवचन राहतं हे आपल्याला ऐकताना कसं ऐकावं लागेल, आसक्ती राहते। एवढं तरी आसक्ती सोडा, आम्ही म्हणत नाही की संपूर्ण सोडा, एवढी तरी आसक्ती आपण जर सोडली, आसक्ती सोडा, मात्र डोळे नका लावू। डोळे लावले की माणूस स्थितीमग्न होतो, स्थितीमग्न झालं की काय होतं, निद्रा येते आणि निद्रा आली की पोथी काय होते, वरून जाते। अशा माध्यमातून जर आपण आसक्त झालो तर आपल्याला या दत्तात्रेय बाळक्रीडेचं सुख आपल्या अंतकरणात येणार नाही। म्हणून ते म्हणतात की हंसाने त्यावेळी ते ज्ञान बोललं आणि ते ज्ञान त्या सनक सनकादिकाच्या अंतकरणात पोहोचलं आणि अंतकरणात पोहोचून त्या सनक सनकादिकांना त्याच्यापासून बोध झाला आणि बोध होऊन त्यांनी अभ्यासिले प्रवरमती, आपल्या बुद्धीने ते विकसित केलं आणि आपल्या जीवनाचं त्या माध्यमातून भलं केलं। पुराणामध्ये बऱ्याच प्रकारचं पुराण आपण ऐकलं, 7 ऋषी होऊन गेले आणि या 7 ऋषीच्या माध्यमातून त्यांनी त्या परीने आपला आचार केला। त्या कृतयुगामध्ये अनेक प्रकारचे लोक ध्यानस्थ झाले आणि त्यानंतर या द्वापार युगामध्ये, आपल्या त्रेता युगामध्ये दत्तात्रेय प्रभू बाबांनी अवतार घेतला आणि अवतार घेऊन अनेक प्रकारच्या ब्रह्मसूतांना, अनेक प्रकारच्या ऋषी मुनींना, म्हणतात ना दत्तात्रेय महाराजांनी बद्रिकाश्रमला अवतार घेतला आणि आजही म्हणतात पुराण सांगायला त्या ठिकाणी जातात। असा असलेला दत्तात्रेय महाराज पण प्रत्येकाच्या अंतकरणात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या याच्यात तो स्मरणात राहावा म्हणून आम्ही हा असा प्राणायाम केलेला आहे, दत्तात्रेय बालक्रीडेचा प्राणायाम केलेला आहे। असो अनेक प्रकारचे ऋषी मुनी दत्तात्रेय प्रभूची आराधना करतात, आराधना करून त्याच्या माध्यमातून त्या परमेश्वराला अर्पण करतात। मनमना भावे मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, ज्या ज्या भावाने जो माझं स्मरण करतो, तो ऋषी असो कोणी असो, त्या भावाने मी त्याला पावतो, असा परमेश्वराला समजून घेणारे सर्व एकसारखे आहेत असा प्रकार नाही। ज्याला जे कळालं त्याला ते इष्टापर्यंत पोहोचतो आणि त्या इष्टापर्यंत पोहोचून तो त्या या इष्टाला आपलं दैवत समजतो आणि परमेश्वराला सुद्धा तसं समजतो। परमेश्वर त्या भावाने काय करतात, फळ देतात। असा असलेला दत्तात्रेय महाराज या द्वापार युग त्रेतायुगामध्ये अवतार धारण केला। अहिर्निशी रात्रंदिवशी अनेक प्रकारच्या क्रीडेच्या माध्यमातून, अनेक प्रकारच्या लीळेच्या माध्यमातून, अनेक प्रकारच्या चरित्राच्या माध्यमातून दत्तात्रेय महाराज, तुम्हाला माहित आहे दत्तात्रेय महाराजाचा बद्रिकाश्रमला अनुसय मातेच्या उदरी जन्म झालेला आहे। अनुसय मातेच्या उदरी ऋषिकुळामध्ये जन्म झालेला आहे
आणि असा असलेला दत्तात्रय महाराज जो जो परमेश्वराची भक्ती करे, बालपणी होते, बालपणाच्या लीळा पुढे येणारच आहे. बालपणी होते, बालपणी त्यांच्या अगम्य त्यांनी लीळा केलेल्या, अगाध प्रकारच्या लीळा केलेल्या आहे. आणि असा असलेला परमेश्वर जारद अंड स्वेदज उद्भिद, 4 प्रकारच्या याच्यातून जीवाचा जन्म होतो. जारद, अंड, स्वेदज आणि उद्भिद 4 या योनीच्या माध्यमातून जीवाचा जन्म होतो. या 4ींना जो आश्रयभूत आहे असा असलेला परमेश्वर, स्वयंभ परमेश्वर जो आहे तो सर्व गोष्टीमध्ये श्रेष्ठ आहे. सौंदर्याचा हे आहे 32 लक्षणी. दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती, आपल्याकडे 1 लक्षण नसतं, दत्तात्रय प्रभू बाबाकडे 32 लक्षणी मूर्ती आहे. आणि असा असलेला जो परमेश्वर तो अनुसयेच्या उदरी, अनुसयेच्या उदरामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, धन्य ती माता की जिनी अशा दत्तात्रय महाराजाला जन्म दिलेला आहे. ते दत्तात्रय महाराज आत्री ऋषी आणि अनुसयेच्या उदरी जन्मणार आहेत. आणि अशा अनेक प्रकारच्या जीवांना, अनेक प्रकारच्या लोकांना, अनेक प्रकारच्या जीवांना ते ज्ञान देणार आहेत. असा ज्ञान देणारा हा परमेश्वर ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेला आहे की ज्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. या जगात ज्याची सुंदरता अशी आहे की ज्याच्या सुंदरतेला कोणी बराबरी करू शकत नाही. ज्याच्या भूषणामध्ये, ज्याच्या आभूषणामध्ये, ज्याच्या सौंदर्यामध्ये, ज्याच्या मूर्तीमध्ये, ज्याच्या डोळ्यामध्ये, ज्याच्या नेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा कमतरता नाही असा असलेला जो परमेश्वर, साष्टांग नमीन त्या परमेश्वर, साष्टांग प्रणाम करतो त्या परमेश्वराला जो खरोखर या त्रेतायुगात ज्याचा जन्म झाला, अनुसयेच्या उदरी जो जन्मला असा जो परमेश्वर आहे, जो सर्वाला आवडतो. आणि ज्यांनी शेविले बद्रिकाश्रम, ज्याने अवतार धारण केला, तो अवतार धारण केला त्या गावाचं नाव आहे बद्रिकाश्रम. आणि हे बद्रिकाश्रम उत्तर भारतामध्ये ठिकाण आहे. आणि या बद्रिकाश्रमला जेव्हा परमेश्वराने अवतार धारण केला, त्याच्यामध्ये आत्री ऋषी त्यांचे वडील आहे. आणि आत्री ऋषीचा कुमार हा सिद्ध साधक, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सिद्धी आहे, असा हा दत्तात्रय जन्मताच लीळा अद्भुत, लीळा खूप अद्भुत, म्हणजे आपल्या मानवाला मोजता येत नाही, आपल्या मानवाला त्या लीळेचं वर्णन करता येत नाही, आपल्या मानवाकडून जे होऊ शकत नाही असं अद्भुत असा हा महान दीप ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. हा दत्तात्रय त्या प्रभूचा वर्णनाचा अद्भुत असा पहिला अध्याय. याच्यामध्ये दत्तात्रय प्रभू बाबाचं वर्णन केलेलं आहे. आणि सनक सनकादिकापासून ज्ञानाची परंपरा सांगितलेली आहे. इति श्री महा ग्रंथ सिद्धी, अशा प्रकारचं ग्रंथाचं सिद्धी साधक असलेला हा बाळलीळा ग्रंथ पहिला अध्याय आज आपण संपन्न करणार आहे. दुसरा अध्याय आपण आता सुरुवात करणार आहे. दुसरा अध्याय चंद्रासारखं ज्याचं तेज आहे. दत्तात्रय प्रभूचा जन्म झाला, पण त्याचं तेज कसं आहे? चंद्रासारखं शीतल. सूर्याची उष्णता माणूस सहन करू शकत नाही, चंद्राची शीतलतेला प्रत्येकाला अपेक्षा राहते. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये ते दत्तात्रय महाराज ची चंद्र कथा, म्हणजे दत्तात्रय प्रभूची मूर्ती कशी आहे, चंद्राप्रमाणे तेजवल आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात की असा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर देवल्य ऋषीच्या आश्रमात माहुरला सदोदित 24 तासांपैकी रात्री तरी त्या ठिकाणी वास्तव्य करणारा हा परमेश्वर त्या ठिकाणी राहतो. हा कसा आहे, काय आहे, हे आपल्याला या वर्णनातून सांगायचं आहे. आत्री नाम ठेवी चंद्रतयाशी, आत्री ऋषींनी
त्या दत्तात्रय प्रभू बाबाचं नाव शीतलता आहे म्हणून चंद्र ठेवलेला आहे। तसं सैंग ठेवलेलं होतं, पण सैंगाचा बी अर्थ चंद्रच होतो, म्हणून असं चंद्र असा असलेला परमेश्वर, ज्याच्याजवळ खूप मोठा परिवार आहे, 81 कोटी 1.25 देवता आहे, 9 देवता आहेत, तेवढ्याच ओळखणे आहेत। अशा 81 कोटी 1.25 देवता मायेसगट सर्वच देवता त्या परमेश्वराजवळ आहे। एवढा मोठा परिवार असलेला हा परमेश्वर त्या ठिकाणी चंद्रासारखा, चंद्राप्रमाणे दिसतो असा जो अवतार आहे, हा अवताराची मूर्ती, अवताराचं स्वरूप आपल्याला सर्वाला माहित आहे की दत्तात्रय प्रभू बाबा जन्मले बद्रिकाश्रमला क्रीडा करताय, आणि क्रीडा करत असताना अनुसया मातेची कीर्ती संपूर्ण जगात झाली। जगात सर्व अनुसया मातेची कीर्ती झाली। जगात असेही लोक आहेत, एखाद्याची प्रतिष्ठा व्हायला लागली, कीर्ती व्हायला लागली, हा मानव आहे, आजच नाही पहिल्यापासून। या मानवाचं स्वरूप असं आहे, या मानवाचं मनातला अहंकार असा आहे की एखादा वर जात असला ना, त्याला वर जाऊ द्यायचं नाही, त्याला खाली। काय जाता हो दुईला काय पोती असते, दुईला काय राहते, आपलं इकडे जा, अशा प्रकारचे लोक भनकवणारे आहेत। आजच नाही, द्वापार युगात, त्रेतायुगात, कृतयुगात नसतील, परंतु त्रेतायुगापासून मात्र अशा लोकांचा जन्म झालेला। त्याच माध्यमातून दत्तात्रय महाराजांची कीर्ती व्हायला लागली। अनुसया माता पतिव्रता, आणि पतिव्रता असल्यामुळं तिचीही कीर्ती व्हायला लागली। आणि प्रत्येकाला जे अधम चालीचे लोक आहेत, त्या अधम चालीच्या लोकांना कीर्ती सहन होत नसते, त्यामुळे त्या कीर्तीच्या माध्यमातून किंवा परमेश्वराची ओळख नाही त्याच्यामुळे अपकीर्ती करतात। परमेश्वरच कळत नाही, परमेश्वर काय आहे हेही कळत नाही, अशा माध्यमातून अपकीर्ती करणारे। एका दिवशी नारद त्या सभेमध्ये गेला, ब्रह्मा विष्णू महादेव बाहेर गेलेले होते। तिघांच्या पत्न्या पार्वती, सावित्री, लक्ष्मी घरी बसलेल्या होत्या। हा गेला, पोहोचला, नारदाचं काम आपल्याला माहित आहे, कळा लावायचं काम होतं। आणि हा नारद त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही इथे बसले आहेत, तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ पतिव्रता खाली भूतलावर आहेत। एखाद्याची कीर्ती एखाद्याला सहन होत, हा कोण आहे? विनंती केली, काही कळत नव्हतं। मग त्यांनी सांगितलं, भूतलावर एक अनुसया आहे,
आणि अनुसया भूतलावर पतिव्रता अशी म्हणून प्रसिद्धी झालेली आहे. त्यांनी काय केलं? नारद निघून गेला. स्त्रियांचा अंतकरणातला हेवा भाव, द्वेष भाव, मत्सर भाव, जरी त्या देवता होत्या, वाटेल की देवतेच्या ठिकाणी पंचप्रकार आहेत, देवतेला अशा प्रकारचा भाव नाही, कारण एकमेकापेक्षा एक श्रेष्ठ उच्च नीच आहे त्यांना माहित आहे. परंतु मधी जे वास करणारा तोही जीवच आहे. सर्व जीवाची किंमत आहे जिकडं तिकडं, सर्व जीवाचं माध्यम चालतं जिकडं तिकडं. तिथेही जे फळी आहेत त्या फळियांनी अशा प्रकारचा हट्ट घेतला ब्रह्मा विष्णू महादेवाजवळ की तुम्ही जर त्यांची पतिव्रता नष्ट करसाल तरच आम्ही तुम्हाला खाऊ घालू, नाही तर आम्ही तुमच्यावर रुसून बसले. आग्रह घेतला. श्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट, 3 हट्ट प्रसिद्ध आहे समाजात. त्याच्यापैकी श्री हट्ट. या श्री हट्टाच्या माध्यमातून दत्तात्रेय प्रभू बाबा खाली आहेत भूतलावर, छोटे आहे आणि यांनी हट्ट घेतलेला आहे. मग यांनी काय केलं? काय करावं? पतिव्रत अनुसयेचं हरण झालं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? भूतलावर ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले. नदी असते, नदीमध्ये गारी असतात, पांढरे पांढरे दगड असतात, त्याला गार म्हणतात. या गार एकत्र केल्या, एका कपड्यामध्ये बांधल्या. ब्राह्मण वेशामध्ये अनुसयेच्या उदरी आले, आपल्या अनुसयेच्या दारी आले आणि त्यांनी ती गारीची जी पिशवी होती त्या अनुसयेला दिली. म्हणे आम्ही स्नान करायला जातो, आंघोळ करायला जातो, आम्ही येईपर्यंत याचा भात करून ठेवावा. ठीक आहे म्हणे. तिने काही पाहिलं नाही, ते निघून गेले. पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, खालून जाळ लावला, त्याच्यामध्ये गारी टाकल्या. आता विचार करा, दगडाचा कधी भात होणार आहे? अजब आहे. आणि नाही झाला तर पतिव्रतत्व नष्ट होऊन जाईल अनुसयेचं. विचार करा, प्रत्येक लीळेच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून, स्मरणाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की चिंतन किती महत्वाचं आहे. चिंतनाने काय होत नाही. गाडी तर टाकून दिल्या पाण्यामध्ये, त्या ब्राह्मणांना हो तर म्हटली, जाळ तर लावतायत, पण अशक्य गोष्ट शक्य होणारच नाही. परंतु तिने प्रभूचं चिंतन सुरू केलं, हे महत्वाचं. प्रभूचं चिंतन सुरू केलं. दत्तात्रेय महाराज छोटे रांगता आहेत. परमेश्वर सर्वज्ञ आहे, आपण अज्ञान आहे. प्रत्येक जीव अज्ञान आहे, मात्र परमेश्वर सर्वज्ञ आहे. जो सर्वज्ञ आहे त्यालाच परमेश्वर म्हटलं जातं. आणि असा असलेला सर्वज्ञ अनुसयेच्या अंतकरणात असलेलं चिंतन, अनुसयेच्या अंतकरणात असलेलं दुःख परमेश्वराने ओळखलं. आपण सुद्धा जर मनोभावाने परमेश्वराचं संबंधित जो विशेष आहे, या विशेषाला माध्यम करून दत्तात्रेय प्रभू बाबाचं, त्या मूर्तीचं, त्या चंद्र प्रमाणे असलेल्या मूर्तीचं जर चिंतन केलं, पण चिंतन करण्याची गरज आहे एकनिष्ठते. अनुसयाने त्या प्रभूचं चिंतन केलं
खरोखर मनापासून जर चिंतन असलं तर परमेश्वर धावून येतो. हे स्पष्ट उदाहरण आहे. जगात आतापर्यंत अनेक उदाहरणं आहेत. द्रौपदीचं उदाहरण माहित आहे तुम्हाला. फक्त धावा करण्याची गरज आहे. आणि त्या अनुसया मातेने चिंतन केलं प्रभूचं. दत्तात्रय प्रभू बाबा रांगत रांगत आले. भांड्याजवळ गेले. भांड्याचं झाकण उचललं आणि पाहिलं. असे तर आपण किती वेळा पाहसाल. एखाद्या दगडाकडे तुम्ही पहा, भात होईल का? होणार. कृपादृष्टीला. ही कृपादृष्टी फक्त परमेश्वराला. त्यांनी झाकण उघडलं, फक्त त्या बगुन्यामध्ये पातेल्यामध्ये बघितलं, झाकण लावून ठेवलं आणि इकडं परत परत आपला खेळ जो आहे रांगत सुरू केला. अनुसया मातेला काहीच कल्पना नाही. अनुसया मातेने फक्त त्या गारी भांड्यात टाकल्या, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, एवढंच माहित आहे. आणि प्रभूचं चिंतन केलं. आपण सुद्धा अशा चिंतन करण्याची गरज आहे. आणि त्या चिंतनासाठीच आपल्या प्रेममुनी बाबांनी हा नवरात्रचा उपक्रम चालू केलेला आहे की या 9 दिवस न सुद्धा चिंतन करा असंच नाही. त्याच्यावर सेवा करत असताना सुद्धा चिंतन आहे. दास्य करत असताना सुद्धा चिंतन आहे. जे जे करू आपण या ठिकाणी ते प्रत्येक गोष्ट चिंतनात्मक आहे. नाही तर आम्ही स्मरणाला बसलो आणि त्या बाबांनी उठून दिलं. परंतु जे उठवलं, जे काम सांगितलं, जी सेवा सांगितली, ती कोणाची आहे? या मार्गाची आहे, या देवाची आहे. ती सुद्धा चिंतनामध्ये जमा आहे. तुमचं चिंतन या ठिकाणी जे जे परमेश्वराच्या प्रत्येक वस्तूत जे जे करतात ते ते चिंतन आहे. म्हणून आपण प्रत्येकाने त्या अनुसया मातेसारखं चिंतन करण्याची गरज आहे. चिंतन आपल्याला जीवन, आपण जर प्रपंचात वावरतो आहे, संसारात वावरतो आहे. एक उदाहरण साधं सांगतो. आपण लग्न केल्यानंतर मुलं आपल्याला जन्माला येतात. मुलगा मोठा झाला, शाळेमध्ये टाकतो. शाळेमध्ये टाकून तो 10वी 12वी पास झाल्यानंतर आपण त्याचं खूप चिंतन करतो, खूप मानस धरतो की माझा मुलगा मोठा व्हायला पाहिजे, माझ्या मुलाचा नंबर अमक्या ठिकाणी लागायला पाहिजे, माझा मुलगा मुंबईला लागायला पाहिजे, कुठं चांगल्या कॉलेजमध्ये लागायला पाहिजे, असं आपण चिंतन करतो. त्या एक प्रपंचक जीवाचं चिंतन करतो. तो कितीपट तुम्हाला त्याच्या पहिले साथ देईल हा प्रश्न वेगळा, परंतु चिंतन तुम्ही त्याचं करतात, त्याची लाईन लावतात, हे चिंतन करतात. या चिंतनाच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला चांगलं मजबूत बनवतात आणि तो एक धाराधीर असा संसारासाठी भक्कम तयार करतात. तर आपण आपल्या जीवनाचं चिंतन करणं गरजेचं आहे. आपलं जीवन आपल्या अंतःकरणात असलेला आत्मा हा अशक्त आहे. आपल्या अंतःकरणात असलेला जीव हा सक्षम नाही. प्रत्येक गोष्टीत अज्ञान आहे आणि या अज्ञानाला सक्षम करायचं आहे आपल्याला. आणि सक्षम काय करायचं आहे तर आज नाही तर उद्या आपल्याला हे दुःखाला जावं लागणार आहे. आज तरी आपण कोणत्या सुखात आहे? कितीही करोडपती असला तरी दुःख आहे आणि एखादा गरिबीमध्ये असला तरी दुःख आहे. जो मध्यम वर्गाचा आहे त्याला सुख आहे, दुःख. म्हणजे सांगायचं तात्पर्य या संसार हा आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे की दुःख रूपता, पाप मूळता, अनित्यता असा हा दुःखरूप संसार आहे. आणि हा याच्यातून मुक्त होण्यासाठी या अनुसया मातेसारखं चिंतन एकाग्रतेने करावं. दगडाचा भात होणं साधारण गोष्ट नाहीये. दगडाचा भात होणं आणि परमेश्वराने कृपादृष्टी टाकणं. परमेश्वराने कृपादृष्टी कधी टाकली? चिंतन केलं तर. तशी आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. एक स्वामींच्या लीळा चरित्राची गोष्ट आहे. चिंतनाचा किती मोठा
की सतत नामस्मरण असलं तर काय फायदा होतो. स्वामी चक्र यांचा मुक्काम आहे एका गावाला. गाव अलीकडे आहे. साधा लहामाईसा रत्नमानिका, साधा एक साधी बोबडी बाई आहे, अज्ञान बाई आहे, पण अत्यंत चिंतनशील बाई आहे. रत्नमानिका तिची मैत्रीण आहे आणि लहामाईसा तिची आई आहे. अंतकरणात चिंतनाबद्दल हा चरित्र सांगणार आहे. जसं अनुसया मातेने चिंतन केलं, दगडाचा भात झाला, तसं या कलियुगात सुद्धा असं चिंतन करणाऱ्या स्त्रिया आजही आहे. स्त्रीचंच उदाहरण दिलं मुद्दा. स्वामींच्या दर्शनाला, चक्रधर स्वामींच्या दर्शनाला निघालेले आहे. रात्र झाली, संध्याकाळ झाली, नदी पार करायची आहे, परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे, देवापर्यंत पोहोचायचं आहे, पोहोचू शकले नाही. म्हणून विचार केला लहामाईसाने की बुवा रात्रभर इथं थांबून सकाळी उठून परमेश्वराच्या दर्शनाला, स्वामीच्या दर्शनाला जाऊ. पण त्या साधेच्या अंतकरणात प्रभूचं चिंतन आहे, परमेश्वराचं चिंतन आहे. आणि हे चिंतन महत्वाचं आहे. आणि तिला रात्री 12 वाजताच जाग आली, कारण चिंतन असलं की झोपही येत. उठले, आईला म्हणते चाल आई, आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. लहामाईसाने पाहिलं, रात्र होती. बाई झोप, रात्र मोठी आहे, झोप झोप थोडा वेळ. पण अंतकरणात प्रभूचं चिंतन आहे, अंतकरणात परमेश्वराचं चिंतन आहे, अंतकरणात परमेश्वराचा गोळावा आहे, अंतकरणात परमेश्वराचा ओलावा आहे. अशा माध्यमातून असलेली ही साधा परत थोडा वेळ काय झोप लागणार, परत 2 तासांनी उठली. परत म्हणते आई उठ, आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचं. विचार कर, बाई झोप ना, आणि रात्र तर खूप मोठी आहे, झोप. परत झोप, परत उठली. झोप तिला कुठे यायची, फक्त तिला एकच ध्यास होता की प्रभूचं चिंतन, प्रभूची दर्शन व्हायला पाहिजे, प्रभूची भेट व्हायला पाहिजे. अशा माध्यमातून जर आपण चिंतन केलं, अनुसयेच्या माध्यमातून जर आपण चिंतन केलं, तर तिने दगडाचा भात केला. हिच्यावर आलेली आपत्ती जाण. शेवटी 5-5:30ला उठलीच. तिला वाटलं 2-3दा उठून आई काही येत नाही. आणि आपल्याला प्रभूच्या चिंतनाची, प्रभूच्या दर्शनाची ओढ आहे. काय करावं, त्या दोघीला झोपून ठेवलं. जाऊ द्या, यांना झोपू द्या. उठली, स्त्री जात आहे, जिच्यामध्ये असमर्थपणा आहे, कोणत्याच गोष्टींनी समर्थ नाही, मुळात अज्ञान आहे, जिला कोणताही प्रकारचं ज्ञान नाही, फक्त श्रद्धा, बुद्धी, भाव, चिंतन अशी असलेली साधा उठली, निघाली, नदीच्या काठावर पोहोचली. नदीच्या काठावर पोहोचली. विचार करते, काय करावं, काय करावं. उतार माहित नाही, जावं कुठं, पाण्यातून जायचंय, उतार इकून आहे का तिकून आहे, काय करावं. पण अंतकरणात ध्यास प्रभूच्या दर्शनाचा, प्रभूच्या भेटीचा. काय हरकत नाही, काही कळालं नाही. रात्री अंधार आहे, पाण्यामध्ये निघाली, उतरली. उतरता उतरता गुडघ्यापासून कमरेपर्यंत पाणी जाता जाता छातीपर्यंत पाणी आलं, तरीही तिच्या मनावर कोणताही फरक नाही. अशी असलेली साधा, जिच्या दृष्टीसमोर फक्त स्वामी चक्रधर दिसायचं, स्वामीचं चिंतन दिसायचं, अशी असलेली साधा त्या पूर्णपणे गळ्यापर्यंत पाणी आलं तरी चाललेली आहे. शेवटी तोंडात पाणी जायला लागलं. पहा किती मोठा परमेश्वराचा ध्यास, परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं नामस्मरण
आणि त्या अनुसयेसारखं हृदयात असलेलं चिंतन या माध्यमातून चालणारी ती साधा तोंडात पाणी गेल्यानंतर तेव्हाची म्हणते, धावरा श्री चक्ररा तुझी एल्लो दाशी बुडाली. हे परमेश्वरा चक्ररा धाव, तुझी जी येल्लो दाशी म्हणजे साधाईसा आहे हे पाण्यात बुडायला लागलेली आहे. अजब प्रकार झालेला आहे. चिंतनाची गरज, नामस्मरणाची गरज. नाम येते सहाय्य करी. आपल्याजवळ परमेश्वराचं नाम तोंडात असलं तर काय सहाय्य होणार नाही. पटकन साधा जशी काही क्रेनने उचलतो ना त्याप्रमाणे उचलवावी आणि पलीकडच्या काठावर उभी व्हावी. डायरेक्ट त्या पाण्यातून उठून पलीकडच्या काठावर जावं. नेमके समोर स्वामी दिसत. चिंतनाचं सामर्थ्य. आपण असं चिंतन करतो का तर आपल्याला परमेश्वर होईल. आपलं दुःख दूर होईल. चिंतनाशिवाय, दास्याशिवाय दुःख दूर होत नाही. आणि ती साधा स्वामींच्या जवळ झाली, भेट झाली. असद चिंतन, या चिंतनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आपण आज नवरात्रच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलेल्या, नवमीच्या माध्यमातून, नवरात्रच्या माध्यमातून एकत्रित आले. आपण जर परमेश्वराचं चिंतन जर आपल्या हृदयात ठेवलं तर आपल्याला साधेसारखं सहाय्य वर्तेल, आपल्याला अनुसयेसारखं सहाय्य वर्तेल. अनुसयेचा विषय चालू आहे. अनुसयेला माहीतच नाही. अनुसया सहज गेली, झाकण उघडलं, अजब चमत्कार दिसला. काय चमत्कार दिसला की गारीचा भात झाला. आपण तर गारी टाकलेल्या होत्या, वरून पाणी टाकलं होतं, खालून जाळ लावत होतो. पण प्रभूचं चिंतन, प्रभूच्या चिंतनाच्या माध्यमातून गारीचा भात झाला. हा एक अजब चमत्कार या दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो की दत्तात्रय प्रभू बाबाचं चरित्र इतकं अद्भुत आहे, अनमोल आहे. ज्या चरित्राच्या माध्यमातून, ज्या परमेश्वराच्या स्तुतीच्या माध्यमातून एक अशी सुरुवातीची लीला आहे की ज्या गारीचा भात आपल्याला पाहायला मिळाला. दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन, ती दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती त्यांनी कशी सांगितली आहे, चंद्राप्रमाणे शीतल. आपण कधीही आठवा, आपण त्या मूर्तीचं नामस्मरण करत असताना चंद्रासारखी आपल्या अंतकरणात शीतलता आहे. अनेक देवी देवतांचं आपण नामस्मरण करत असो, पण प्रत्येक देवतेची भक्ती राजस आहे, तामस आहे. आणि राजस तामस भक्तीच्या माध्यमातून आपल्याला फळही तसेच होणार आहे. म्हणून चिंतन कोणाची करायची, भक्ती कशी करायची, कोणाची करायची, दत्तात्रय बाळक्रीडा या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला अनुसयेने एक निमित्त दाखवून दिलं. अनुसयेचा मुलगा होता. अनुसयेला कळालेलं असेल आपला मुलगा कोण आहे, परंतु तिचा विश्वास त्या प्रभूवर होता. ज्या परमेश्वराच्या अवतार झालेला होता परमेश्वर स्वरूपापासून, त्या प्रभूवर तिचा विश्वास होता. आणि तो परमेश्वर म्हणजे दत्तात्रय महाराज गारीचा भात केला. म्हणून बाबांनो, आपण अनेक प्रकारच्या अशा संकटात मुक्त येतात आणि प्रत्येक संकट आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला गरज काय आहे, की ह्या नामस्मरणाची गरज आहे. परंतु नामस्मरण, चिंतन, पोथी ऐकताना, सर्व काही श्रवण करत असताना आपल्याला आपलं अंतःकरण जागेवर ठेवण्याची गरज आहे. चिंतन आपल्या अंतःकरणात आवश्यक करण्याची गरज आहे. साधेसारखं, अनुसयेसारखं असं अंतःकरणात चिंतन असावं. त्या प्रवचनाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण त्या ठिकाणी असावं, तरच परमेश्वर सहाय्य करतील. नाही तर कीर्तनाकारासारखी गोष्ट होईल. एक कीर्तनाची माग मला वाटतं सांगितली होती का काय, एका गावाला कीर्तनकार गेला, शेवट आलेला आहे म्हणून सांगतो की शेवट कसा व्हायला पाहिजे प्रवचनाचा. एका गावात कीर्तनकार गेला. कीर्तन म्हटलं की बायांची संख्या जास्त राहते. प्रवचन म्हटलं की
बायांची संख्या जास्त राहते. पंगत म्हटली की माणसांची संख्या जास्त राहते. आता पहा 12 वाजता पंगत असेल तर पहा किती हे पुरणार नाही, पण बाकी प्रवचन म्हटलं की अशी कथा आहे. कारण अध्यात्म कोणाला आवडत नाही हो. भौतिक सुखाकडे सांगायला एक माणूस आलाय, तो लोखंडाचा सुवर्ण करून देतो की माणसाची गर्दी होऊन घरातले सर्व भांडे घेऊन जाते. अशा माध्यमातून लोक भरकटणारे आहेत, परंतु जीवनाचं सोनं करण्याची गरज कोणाला नाही. त्या गावात कीर्तनकाराला रात्री कीर्तन होतं. मग बाईनी आग्रह घेतला माणसाला की यावेळेस तुम्हाला जावं लागेल. तो मी जाणार नाही, त्यावेळी तुम्हालाच जावं लागेल. आता शेवटी तुम्हाला सांगितलं श्री हट्ट. आता याला कीर्तनात गेले की झोपायची सवय होती. म्हणजे कीर्तनात वाद्यही वाजतात तरी झोपायची सवय होती. कारण माणसाला झोपायची सवय कुठं कुठं नाही. एसटी महामंडळाची बस असली त्याच्यामध्ये सीटवर बसले, रस्ता खराब असला तरीही या माणसाला झोप येते हो. साफ चालत नाही 1 मिनिट गाडी, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपली निद्रा तिथं भंग पावत नाही, खुशाल घोरायला लागतात. अशी आपली स्थिती आहे. त्याप्रमाणे हा गेला कीर्तनाला. बाईच्या सांगल्यानुसार कीर्तनकार उभे राहिले, कीर्तन सुरू झालं. पण त्या कीर्तनकाराला उभं राहिल्यानंतर सवय होती, म्हणायची आले का, हाव म्हणाय. मग सवय होती बसले का, आले आणि बसले. हा बसला, कीर्तन सुरू झाला. अभंग असेल त्याच्यावर कीर्तन सुरू झालं. यांचं कीर्तन सुरू झालं. लगेच यांना काय लागलं, झोप लागली. पूर्ण 1.5 तास कीर्तन चाललं. 1.5 तास हा माणूस आ करून झोपला. कीर्तन झालं, शेजारच्यानी माणसाला उठवलं. अरे उठा उठा, कीर्तन संपलं. म्हणजे संपलं, पण त्या संपायच्या आधी चमत्कार झाला. काय झालं, एक कुत्र फिरत होता. त्या कुत्र्याला लागली लघवी. त्या कुत्र्याने टांग वर केली याच्या तोंडात. आता याला झोपेत काही सुधारलं नाही. घरी आला, उठल्यावर बायको म्हणते का हो, कीर्तन चांगलं होतं का. काय कीर्तनाला पाठवलं, सर्व कीर्तन खारूक झालं होते. चिंतन, स्मरण, आवड, गरज नाही. म्हणजे तोंडात कुत्र मुतून गेलं, त्याचा खारटपणा तोंडात गेला, पण कीर्तनाचा गोडपणा याच्या अंतकरणात जाऊ शकला नाही. अशा धर्तीचे जर आपण जीवनामध्ये असलो तर आपल्या जीवनातलं, संसारातलं एक तरी काम व्यवस्थित होईल का, हे आपण ठरवायचं आहे बाबा. हे आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला जीवनामध्ये या भौतिक सुखामध्ये, माध्यमामध्ये वावरत असताना अध्यात्माची खूप गरज आहे. जोपर्यंत आपण चिंतन करत नाही, अध्यात्म प्राप्त करत नाही, तोपर्यंत संसारही सुखी होणार नाही. आणि हाच निमित्त आमच्या प्रेममुनी दादांनी आपला हा सप्ताह आपल्याला काय केलेला आहे, सुरुवात केलेला आहे. आणि हा सप्ताहाचा आज पहिल्या टायमाच्या पहिल्या कळीचा पहिला दिवस आहे. आणि हा आज 11 वाजलेले आहे. आपण या ठिकाणी आज संपवणार आहे. म्हणून आपण एकदा प्रभूचा जय जयकार करायचा. श्री दत्ता